झी 24 तास एक पाऊल पुढे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता राज्यातील जवळपास 25,000 खासगी शिक्षण संस्था चालकांनी परीक्षेवर बहिष्कार टाकलाय। त्याचबरोबर वाहतूक संघटनांनीही 12वीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी संप पुकारलाय। या संपामुळे पहिला पेपर नियोजित वेळेत पार पडणार का याची चिंता विद्यार्थ्यांना लागली। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता 12वीच्या विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्था चालकांच्या बहिष्काराला सामोरं जावं लागणार आहे। 6व्या वेतन आयोगानुसार अनुदान मिळावं या मागणीसाठी राज्यातील जवळपास 25,000 शिक्षण संस्था चालकांनी 12वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकलाय। या संपामुळे राज्यभरातल्या जवळपास 3,500 परीक्षा केंद्रांवरच्या परीक्षा अडचणीत आल्यात। विद्यार्थ्यांच्या याच्यावरती जो परिणाम होतो आहे प्रश्न सोडवणाऱ्यांच्यावरती अवलंबून आहे, मागणी करणाऱ्यांच्यावरती नाहीये। ती मागणी योग्य आहे, ग्राह्य आहे, त्यामुळे त्यांनी ती पटकन सोडवावी। त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण आपोआपच दूर होईल। 12वी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदत वाहतूक कर्मचारी आणि रिक्षा चालक सहभागी होणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे। संस्था चालक, सरकार आणि वाहतूक संघटना अशा वेगवेगळ्या बाजूंनी विद्यार्थी भरडले जात आहेत। आजकालची मुलं एवढी सेन्सिटिव्ह आहेत की आता ह्या परीक्षेच्या वेळी एवढी टेन्शन मध्ये आहेत की परीक्षा होणार की नाही, मग ट्रान्सपोर्ट नाहीये, शिक्षकांचा संप आहे, वेतन संस्था चालक हे देणार की नाही। तर ह्याच्यात जे आपलं मेन उद्दिष्ट आहे, आपला फोकस आहे, मुलं ही कुठेतरी मला वाटतं डायव्हर्ट होत आहे। कामगार, वाहतूक संघटना, खासगी शिक्षण संस्था, शिक्षकेतर कर्मचारी, कायम विना अनुदानित प्राध्यापक अशा अनेक संघटनांना संपासाठी 21 तारखेचाच मुहूर्त मिळाल्यानं परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी काही संघटनांनी केली आहे। या सावळ्या गोंधळावर राज्य सरकार कधी उपाय योजणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी दीपाली जगतापसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।